Ze willen een foto. Oh, leuk. क्रिसमस मार्केट बघून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही स्ट्रीट वरच्या सगळ्या लाईट्स पाहणार आहोत. भूक लागली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये. आणि आम्ही पास्ता खाणार आहे. हो का? पास्ता. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. आत्ता आम्ही आलेलो आहोत दी बाजारमध्ये. बेवरवाईक या ठिकाणी दी बाजार भरतो. तर आज आमचं काही साहित्य म्हणजे ग्रॉसरी म्हणा किंवा इथे होलसेल खूप सारे शॉप आहेत नट्सचे, भाज्यांचे. तर ते सगळे काही आज घेऊन जायचे आहेत. आणि आजपासून मुलींना सुट्ट्या लागलेल्या आहेत क्रिसमसच्या. त्यामुळे म्हटलं की काल स्कूल होतं ना, लास्ट डे होते. तर म्हटलं की आज आधी सगळं साहित्य भाज्या वगैरे सगळं घेऊन जाऊयात. आता घरीच आहेत त्यामुळं भाज्या वगैरे पण लागणार. त्यामुळे आता आलेलो आहोत येथे. बघूया पटापट, आज गर्दी नसेल तर पटापट घेतो सगळे भाज्या नट्स वगैरे आणि त्यानंतर ना तुम्हाला भेटतो. शेपू आहे इथे, शेपू आणि कोथिंबीर, पालक. तर आता आम्ही येथे घेतलेले आहेत नट्स आणि ड्रायफ्रूट पण घेतलेले आहेत. सगळं आता वजन होऊन जाईल सगळ्यांचं. हे मग इकडे ये, नको नको इतके. $58. I did all from cheapest price, you know. Okay. I did this from €8. The other one €8. तर इथलं आमचं सगळं काम झालेलं आहे. सगळे नट्स घेऊन झाले, भाज्या घेऊन झालेल्या आहेत. आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. पुढे कुठे जातोय ते तुमच्या बरोबर शेअर करतो, गेल्यावरती दाखवतो. आम्ही रेनबो चॉकलेट केक आणणार आणि रेनबो केक. फायदे तर फक्त पाहतात. आणि आज बिलकुल गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही पटापट झाला, अर्धा पाऊण तासामध्ये सगळे घेऊन झालं. ते शनिवार रविवार आलो तिथे दी बाजारमध्ये तर भयानक गर्दी असते. खूप सारे सॅटर्डे संडे म्हटलं सगळ्यांनाच म्हणजे घ्यायचं असतं, सगळे येतात. आणि इथं आज इथलं बाकीचा परिसर पण अगदी रिकामा आहे. त्यामुळे असं कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी आलोय असं वाटतंय. मेन म्हणजे शॉप वगैरे आहेत ते पण बंद आहेत. फक्त बाजार ओपन होतात इथे. व्हेजिटेबल्स आणि नट्स ते मिळालेले आहेत, घेतलेत. आता पुढच्या प्रवासाला लागूयात, जाऊया. बाय बाय, शुभरात्री. फायनली वीकेंड लंच चालू आहे, चला. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत फाल्कनबर्ग या सिटीमध्ये. येथील क्रिसमस मार्केट पाहण्यासाठी. नेदरलँड्समधील खूप फेमस असं हे क्रिसमस मार्केट आहे. आणि याची खासियत ही की हे केव्हमध्ये भरतं, म्हणजे की आतमध्ये गुफेमध्ये पूर्ण डोंगराच्या आत गुफा तयार केलेली आहे आणि त्यामध्ये क्रिसमस मार्केट भरतं. खूप सुंदर आहे. ऐतिहासिक दृष्टीने पण हे ठिकाण खूप छान आहे पाहण्यासाठी. येथे वर्षभर गर्दी होतेच, परंतु क्रिसमसच्या वेळेला खूप सुंदर डेकोरेट केलं जातं आणि ते पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी खास आम्ही येथे आलेलो आहोत. गवीच खायची इकडे बघा. घरात लावायला घेऊ शकतो. लाईट हाऊस
Schat, ze willen een foto. Oh, leuk. Nee, zo. असं क्रिसमस मार्केट भरतं आणि त्याची खासियत म्हणजे की हे क्रिसमस मार्केट केवमध्ये भरतं, पूर्ण असं गुफेमध्ये भरलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत खास हे मार्केट बघण्यासाठी आणि तुम्हालाही दाखवण्यासाठी. हे बघा, शरू शिमूचे फोटोज घेतो आम्ही इथे. बाबा फोटो काढताय छान छान. आणि त्यांनी ते सॅन्टा क्लॉज पण दिसलेला ना तुम्हाला आता दोघींना. खरं खरं सांता क्लॉजला भेटलात. नेकलेस किती सुंदर सुंदर आहेत. लॅम्प आहेत मस्त मस्त असे. खूप सुंदर आहे मार्केट, पाहण्यासारखं एकदम. हो, काय वाटतं दीदी? सगळंच घ्यायचंय. कॅन्डल किती सुंदर आहेत ना एकदम. तर आता आम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरून झालेला आहे. इथे रेस्टॉरंट आहेत, तर आता मुली मागे लागल्यात काहीतरी खायचंय म्हणून. केवमधील क्रिसमस मार्केट बघून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही स्ट्रीटवरच्या सगळ्या लाईट्स पाहणार आहोत. तर याआधी पण मी इथे आले होते आणि इथे येऊन छान असं ब्लॉग बनवला होता, तेव्हा आम्ही नवीन नवीन ब्लॉगिंगला सुरुवात केली होती. तर तो पण तुम्ही ब्लॉग पहा आणि हा पण पहा आणि आवडला की नाही ते सांगा. कसं वाटलं इथलं क्रिसमस मार्केट ते. आणि सुरू काय करते? 18, 19, 20, 21, 22. आणि क्रिसमस मार्केटमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं लागलेली आहेत मार्केटमध्ये आणि प्रत्येक गोष्ट मिळते तिथे. त्यामुळं मुलींनी खूप त्रास दिला आम्हाला की हेच हवं तेच हवं. आणि आम्ही 3 तास ड्राईव्ह करून इथे आलेलो आहोत. आज ट्रॅफिक पण फार होतं. ट्रॅफिक खूप असल्यामुळे आम्हाला फार वेळ गेला. सुट्ट्या लागलेल्या आहेत क्रिसमसच्या, त्यामुळे सगळी लोक बाहेर पडलेली, कुणी कुठे चाललेलं, त्यामुळे रस्ते पूर्ण पॅक होते. तर चला, आम्हाला आज रात्री किती वाजतात परत जायला घरी माघारी माहीत नाही आहे. तर अजून आपण थोडंसं फिरूया आणि मग निघूयात. किती झाल्या स्टेप्स? बापरे. आणि इकडे आहे हे रेस्टॉरंट. शिंगू चल, कुठे चालली तू? आजी बरं फोनवर बोलायचं चाललंय.
घ्यायचं ते तिकीट. ओके, हातात ठेव, नंतर घेतात ते. हा, त्यांना दे बरं का. पण शर्वरी तरण गाड्यात बसली. भूक लागली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये. आणि आम्ही पास्ता खाणार आहे. हो का? पास्ता. बंद नाहीये झालेलं. विशेष म्हणजे आपल्याला असं वाटलं ट्रॅफिक मध्ये आहोत तर बंद होते का काय. ते छान वाटतंय ना. हा, ये बघू. रात्री फिरायला मजा येते ना. क्रिसमस मार्केट म्हणलं की रात्री फिरायला मस्त वाटतं बघायला. पण मुलांमुळे होत. रेस्टॉरंट येते, गरम केलेलं हिटर वगैरे लावलेलं, तिथून जाताना गरम मस्त वाटतं. जर्नी आहे. खूप छान एन्जॉय केलं आणि मस्त आहे क्रिसमस मार्केट पाहण्यासारखं. मुलींनी पण एन्जॉय केलं. त्यांचं दंगा ते चालू आहे. तर आता आम्ही घरी जातो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला. 3 hours later. तर आम्हाला येईपर्यंत घरी 9:30 झाले. आज आम्ही जाताना इतकं आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं की विचारू नका. जवळजवळ आम्हाला 3 तास गेले पोहोचायला. त्यानंतर आम्ही छान एन्जॉय केलं. येताना मात्र गर्दी कमी होती आणि ट्रॅफिक पण कमी लागलं. त्यामुळे आम्ही 1.5 ते पावणे 2 तासात पोहोचलो. 9 वाजता पोहोचलो आणि घरी आल्यानंतर मुलींना झोपवलं. बाकीची सगळी भाजी वगैरे आणलेलं सगळं सामान, ग्रॉसरी, ते सगळं काही व्यवस्थित ठेवून दिलं. आता झोपतोत आम्ही. पण आजचा हा ब्लॉग इथेच थांबवतो. क्रिसमस मार्केट तुम्हाला आवडला असेल, असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटते पुन्हा नवीन विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, शुभरात्री.